काय बे आजकाल काय करायला तू? मी की नाही गोळ्या खेळ गोळ्या. गोळ्या. माझी मम्मी मला गोळ्या घेऊन देत नाही, काचे गोळ्या. बोंगळ्यावनी लढत जाऊ नको, लढायचं असेल तरी अशा टेक्निक न लढत जा. भूत आले, भूत 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 भूत. कुठे कुठे बे? कशाला भिडवतो? अबे पाठीमागे बघ ना, पाठीमागे तुझ्या तुझ्या मागे बघ मागे. अबे भूत नाही हे, भूत हे का ही तर काजल आहे ना आपल्या क्लास मधली. हाय मोंटी, हाऊ आर यू? आय एम फाईन, हाऊ आर यू? जाते मी, मला काम आहे. बाय बाय. भूत भूत आले, भूत भूत आले, भूत आले. अबे भूत आले. अबे चुप बे चुप. डरपोक आहेस रे तू. स्वतः पण भेटू आणि लोकांना पण भेटवतो. हाय रजित अंकल, हाऊ आर यू? हॅलो बेटा, काय करेली तुम्ही? गोष्टी करायलो बघ आता. सहज आलो होतो तर हे भेटलं होता, गोष्टी करायला होता. ठीक आहे ठीक आहे, मी बी रनिंगला आलतो तर रनिंग करत चाललो बा घरी, आता जातो बस. काय हॅलो, तू कोण आहेस रे? मी भूत आहे, भूत. तरी म्हणत होतो यार, मगापासून बघायलो हे काऊन भियाले, काऊन भियाले. तू कशाला आलास भूता? हे बी आला ना माझा मित्र. कोण आहेस रे? बस तुझं नाव सांग ना. कोणाचं भूत आहे सांग ना यार, नाव तर सांगशील. मी मेल्याच्या नंतर भूत झालो, भूत. काय याला लागायचा विचार ऐक काय तुझा? मेशेदार नको कसं भूता. मी पहिलेच भूताचं तेल काढणारा माणूस आहे. तुझ्या बाजूचा माझा मित्र होता, त्यानं मला जिंदगीमध्ये खूप त्रास दिला आणि मी फाशी घेतली, त्याच्यामुळे मी भूत झालो आणि मी त्यांना सोडणार नाही. माझे 50,000 रुपये घेतले होते आणि मी यांना तगादा लावला, तर यानं आता आत्महत्या केली. आता भूत होऊन डबल माझ्या मागे लागलं. बरं भूता, तुम्ही काय करत असता समजा? नेमकं काय खाता काय नाही सांगा ना यार. आम्हाला शरीर मिरीर काही नसते, त्याच्यामुळे आम्ही काही खात नसतो. बस लोकांकडे पाहत असतो आणि लोकांच्या अंगामध्ये घुसत असतो, बस. बाकी काय, मेल्याच्या नंतर तर माणसाच्या शरीर नसतंय, मग तर आम्ही फिरत असतो, बस. बाकी काय, इकडं तिकडं भटकायचं आणि इकडं तिकडं फिरायचं. अरे भूतमित्रा, मी तुला विचारायचं होतं एक मॅटर. समजा कोणी मेल्याच्या नंतर त्याच्या समजा गाय बाकीच्या वस्तू राहते, तर समजा सायकल राहते, मोटरसायकल राहते, बाकीचे आचरण राहते, ते राहते, पण त्यांचा जीव घरामध्ये गुदमरते आणि मग ते लोकांच्या स्वप्नामध्ये जाते तर आणि बोलते तर बुवा मी आलो, कोणाचं हे रूप घेऊन येते तर काही बोलते, तर ते काहून परेशान करते ते तरी सांग ना मला. ते कसं आहे मित्रा, ते कसं आहे मालूम आहे का, माहिती आहे का? तर ते कसं ते माहिती आहे का, की ते नसते का पहिले माणूस, तर त्या माणसाचा जीव राहते त्याच्यामध्ये. आता समजा मी 10 लाखाची किंवा 60 लाखाची किंवा 1 करोडची गाडी घेतली आणि मी तिला समजा 10-5 वर्ष चालवली आणि मी त्याच्यानंतर मी ॲक्सिडेंटमध्ये मेलो किंवा असंच मेलो, तरी पण माझा जीव की नाही गाडीमध्येच राहते. जसं तुझं इंस्टाग्राम बघताना मोबाईलमध्ये कसा राहते, तो 1 लाखाचा 1.5 लाखाचा मोबाईल घेतला समजा आणि ती जर खाली पडला तर तुझा काळच निघते की नाही बाहेर, तसंच माझं पण आहे. कसे कोणाचे प्रेतचा असते तर ज्याचा त्याच्यामध्ये जीव राहते, कोणाच्या घरामध्ये राहते, गाडीमध्ये राहते, बंगल्यामध्ये राहते, मग ते त्याला शरीर नसल्यामुळे ते कोणाच्या स्वप्नामध्ये जाते, थोडं परेशान करते, थोडीशी मजा वाटते. पण कोणी कोणी याच्यासारखा त्रास दिलेला राहते, त्याचा जीव घ्यायच्या मागे लागत असते. तसं माहिती आहे की तुला, यानं तर खूप त्रास दिला ना माझे, पण त्याचे 50,000 माझ्यावर होते, तर त्याच्यामुळे मी आत्महत्या केली. तर मी त्याला सोडणार नाही, पण तू माझ्या मदत येऊ नको का, असं तुझा मित्र असेल पण त्याने गलती केली, त्याच्यामुळे माझं पण मनाला शांती राहणार नाही. ओके ठीक आहे, तुमचं तुम्ही वाद बसा, मला काय, मी चाललो आता. हाय, कसं वाटते? कसं वाटते? हा, तुला तुला बरं वाटतंय नाही? किती खेप फोन केले होते तू? हा, किती खेप त्रास दिला? हा साले, अब तुझे खाडा खावे. हा 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 हा, मोग्या खुश हुआ.